आणि पूर्वी आपण म्हणत होतो की लोकशाही ही लोकांनी आणलेली लोकांच्यासाठीची व्यवस्था, जसं अब्राहम लिंकन सांगितलं तशी होती. पण सध्याची व्यवस्था तशी आहे का? माझं त्याच्याबद्दल मत आहे वेगळं. पण एक जोसेफ स्टिग्लिट नावाचा नोबेल अवॉर्ड इकॉनॉमिस्ट आहे, अवॉर्ड इकॉनॉमिस्ट, त्याचं म्हणणं आहे की सध्याची लोकशाही ही 1%ची 1%नी आणि 1%साठीची आणलेली व्यवस्था. 1% म्हणजे की गर्भश्रीमंत लोक. आता ज्यावेळेस शहराचं नियोजन होतं त्यावेळेस जे लँड ओनर्स आहेत किंवा विकासक आहेत, त्यांच्या जे ताकद असते, सांपत्तिक ताकद असते, पैशांची ताकद असते, ती इतकी मोठी असते की ते सगळे तुमचे जे धोरणं आहेत त्याला ते इन्फ्लुअन्स करतात. खरं म्हणजे की ही ताकद कुठेतरी कमी करून अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं नियोजन राजकीय व्यवस्थेपुढे ठेवलं पाहिजे, जे त्याला नाकारत नाहीत, ते मान्य करतात. पण प्रशासकीय व्यवस्थाच जर त्या प्रेशरखाली, या आर्थिक प्रेशरखाली जर आली आणि 1%च्या व्यवस्थेखाली जर आली, तर मला वाटतं की मग ही व्यवस्था बकालपणा येतो. फार सोपं आहे. मी PMRDमध्ये फक्त एकच केला होता की जसं आपल्याकडे म्हणतात की गार्डन्स इन सिटीज, माझं असं होतं की सिटी इन गार्डन असा तो कन्सेप्ट होता. जे तुमचे रस्ते असतील, त्याच्या बाजूला लॉनची स्ट्रीप असेल, त्याच्यामध्ये एक रस्त्याची स्ट्रीप, झाडीची स्ट्रीप असेल आणि मग तुमचा फुटपाथ असेल. असं शक्य आहे, हे करणं शक्य आहे. आणि तशी व्यवस्था जर केली तर मला वाटतं की मग हा जो बकालपणा आहे किंवा डाईंग सिटीज आहात, हे कमी होईल.